बघा 2 दिवसापूर्वी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचेच कायम प्रामाणिकपणे राहणार अशा पद्धतीचं ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांचं ते स्टेटमेंट आम्ही ऐकलेले आहे. आजसुद्धा राजन साळवी मातोश्रीवर गेलेले आहेत. यापूर्वीसुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा आम्ही लांजामध्ये लावत होतो, पण ती त्यांनी नाकारली. आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो, ती त्यांनी नाकारली. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते म्हणूच शकत नाही. उद्धव साहेबांची आदित्यजींची सभाला प्रायोरिटी रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो. पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन करून बोलू शकत होते. त्यांनी बोलले असते, त्यांनी काय सांगितले असते, कैफियत मांडली असती तर ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असती गांभीर्याने. नाही, कालचं वक्तव्य त्यांचं काय होतं ते नाही मी पाहिलेलं आहे, वाचनामध्ये आलेलं नाही. पण परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मात्र मी पाहिले. त्याच दिवशी मी सुद्धा त्यांच्याशी बोललेलो होतो. माझ्या प्रत्येक दौऱ्याला मी ज्यावेळेला येतो त्यावेळेलासुद्धा मी त्यांना फोन करून सांगत असतो, अमुक असा असा माझा दौरा आहे वगैरे, तुम्ही या असं नेहमी मी सांगत असतो. नाही, या वाक्यावर त्यांना नेमकं काय बोलण्याचा उद्देश होता ते मी नाही सांगू शकत. पण एक आहे, काही शंका कुशंका गैरसमज असतील तर राजन साळवींना मातोश्रीचे दरवाजे कधीही उघडे आहेत. ते कधीही जाऊ शकतात, बोलू शकतात. यापूर्वी पण जात होते, भविष्यामध्ये पण ये जा करत राहतील आणि आपलं मनमोकळं करून पक्षाचं कामकाजाला सुरुवात करतील. नाही, आमचे इनपुट म्हणजे राजन साळवे हे कडवट बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. उद्धवजींवर सुद्धा त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि उद्धवजी आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांना 15 वर्षाची आमदारकीसुद्धा तिथे प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ते शेवटपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम करतील. बघा, पैसा आणि सत्ता ह्या मस्तीमध्ये सध्याचे राजकारणी जे आहेत ते विरोधी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना खरेदी विक्रीच्या व्यवहारामधून आपल्या पक्षाकडे घेऊ इच्छितात. त्यामुळे ज्यांनी आपल्याला विकायलाच ठेवलेलं असेल त्यांच्याबद्दल आम्हाला फार काळजी करायचं गरज नाही. पण जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुनश्च एकदा गगन भरारी घेईल, गरुड झेप घेईल आणि हे भविष्यामध्ये दिसून येईल. मग असं आहे की आम्हाला शिवसेना पक्षाची पूर्ण जबाबदारीने काम करत असताना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे दररोज पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हा सिलसिला तिथे चालू असतो आणि संपूर्ण महाराष्ट्राच्यासाठीसुद्धा जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करत असतो. त्यामुळे जेवढा वेळ देता येण्याची अपेक्षा असेल सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांना तेवढं जरी शक्य नसलं तरी माझा दर 15 दिवसाला माझा दौरा कायम असतो या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये. त्यामुळे पक्ष वाढवणं आणि पक्ष सांभाळणं ही अत्यंत खूप मोठी जी जबाबदारी आहे हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे अत्यंत मेहनतीने करत आहेत. पण सध्या ठीक आहे, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आयते रेडीमेड विकत जर कार्यकर्ते मिळत असतील तर त्याच्यावरच त्यांचा पक्ष चालवण्याची त्यांची इच्छा असेल आणि त्याला काही जण दुर्दैवाने बळी पडत असतील तर आमचा नाईलाज आहे त्याला. बघा, आत्ताच्या निवडणुका ह्या केवळ आणि केवळ मेरिटवर होत आहेत का हा प्रश्न आहे. EVMच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये EVMबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 5% VVPATची तुम्ही काउंटिंग करा, त्यासाठी 40,000 प्लस 18% GST एवढं हे करा. आणि ज्या वेळेला VVPATची मागणी करायला गेले त्यावेळेला निवडणूक आयोगाने परस्पर त्याच्यातून पळ काढला आणि ते VVPATची काउंटिंग करायला त्यांनी मनाई केली. त्यामुळे सध्याची इलेक्शन प्रोसिजर जी आहे ही करप्ट इलेक्शन प्रोसिजर झालेली आहे. आणि त्यामुळे ह्या जर फेअर म्हणजे आधी चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका व्हायच्या असतील आणि खऱ्या अर्थाने मतदारांचा कल लक्षात घ्यायचा असेल तर बॅलेट पेपरवरच ह्या निवडणुका झाल्या पाहिजे.
ही आमची आग्रही मागणी राहणारच आहे. बॅलेट पेपरवर ज्या वेळेला निवडणुका झाल्या मुंबईच्या आत्ता या 6 महिन्यापूर्वी, मग पदवीधर निवडणूक असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, सेनेट असेल, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने क्रमांक 1 मिळवलेला आहे. भाजप वगैरे सगळे वाहून गेलेले आहेत. पण EVMच्या बाबत निर्माण झालेली साशंकता ही खऱ्या अर्थाने भाजपाच्या विजयाचं गमक आहे ते. आणि त्यामुळे साहजिकच आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की जर ह्या EVMमध्ये अशी जर बदमाशी ते करत असतील तर भविष्यात कसं होणार. नंबर 1. नंबर 2, आत्ता पोल चीट पूर्वी दिली जायची, आता पोल चीटबरोबर सरसकट पाकिटच दिलं जातं. त्यामुळे या निवडणुकीतला हा जो पैशाचा वारेमाप वापर सत्ताधारी पक्षाने चालवलेला आहे, त्यालासुद्धा सामोरं जाण्याचं एक आव्हान विरोधी पक्षांच्या समोर आहे, त्याच्यामध्ये शिवसेनासुद्धा आहे. त्यामुळे तरीसुद्धा ह्या कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या कपट नीतीला न घाबरता आम्ही आमची वाटचाल चालू ठेवणार. नाही, जे चांगलं काम केलं त्याचं सामनामधून कौतुक झालेलं आहे, ह्याचा अर्थ दुसरं कोणी काय घेऊ नये. पण मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या शिवसेना पक्षाची जी कार्यपद्धती आहे त्या अनुसरून पक्ष संघटना मजबूत करणं आणि महापालिकेला सामोरं जाऊन महापालिका जिंकणं या उद्देशाने कामाला लागलेले आहेत. आणि आम्हाला 100% खात्री आहे की मुंबईकरसुद्धा काही जरी झालं तर मुंबईकर शिवसेना म्हणजे मुंबई वाचवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच विश्वास ठेवून मुंबई महापालिका त्यांच्या ताब्यात देतील. नाही, स्वबळावर महाविकास आघाडी हा नंतरचा प्रश्न आहे. पण आत्ताच्या घडीला प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला लागतोच. निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला युती महाविकास आघाडी हा निर्णय होईल. एक आहे की भारतीय जनता पक्षाच्याच वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की येणारा मुंबईचा महापौर हा परप्रांतीय असेल. म्हणजे भाजप पुरस्कृत ही काही जणांची वाढलेली जी मस्ती आहे परप्रांतीय आणि मराठी माणसाला ठेचण्याचं जी काय प्रवृत्ती वाढते त्याचा म्हणजे त्यांना धडा शिकवल्याशिवाय मुंबईकर राहणार नाहीत.